महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 16चा आढावा घेणार आहोत। एकीकडे डवरी समाज, वडळ आणि पाथरवट समाज यांची वस्ती असलेल्या झोपडपट्टी सदृश्य भाग, तर दुसरीकडे आलिशान बंगले, उच्चभ्रू वसाहत असलेला हा प्रभाग आहे। एकीकडे पांजरपोळ परिसरातील व्यावसायिकांचे प्रश्न, तर दुसरीकडे रस्ते, गटर्स, कचरा उठाव, सार्वजनिक स्वच्छता, रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंग, अतिक्रमणे असे स्थानिक रहिवाशांना भेडसावणारे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळेच नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग क्रमांक 16 मधून निवडून येणाऱ्या नगरसेवकांसमोर अनेक आव्हाने असणार आहेत। सध्याच्या निवडणुकीत या प्रभागातून 5 माजी नगरसेवकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पाहूया प्रभाग क्रमांक 16चा हा पंचनामा। शाहूनगर, दौलतनगर, राजारामपुरी एक्सटेन्शन आणि टाकाळा अशा जुन्या 4 प्रभागांचा मिळून सध्याचा 16 क्रमांकाचा प्रभाग तयार झालाय। राजाराम कॉलेज, सायबर, राजाराम रायफल्स, राजर्षी शाहू जलतरण तलाव, राजारामपुरी एक्सटेन्शन परिसर, माळी कॉलनी, कोरगावकर हाऊसिंग सोसायटी, पाथरवट वसाहत, प्रतिभानगर, महावीर भवन परिसर, कॉम्रेड पानसरे स्मारक, काटकरमाळ, दौलतनगर, पंत बाळेकुंद्री भाजी मंडई, पांजरपोळ, अवचितनगर झोपडपट्टी, टीपी स्कीम, शाहू मिल कॉलनी हा संपूर्ण परिसर प्रभाग क्रमांक 16 मध्ये येतो। या प्रभागात एकीकडे श्रीमंत हाय सोसायटी राहते, तर दुसरीकडे मध्यमवर्गीय आणि कष्टकरी समाजाची खूप मोठी लोकसंख्या आहे। बंगल्यापासून झोपडीपर्यंत आणि अपार्टमेंटपासून शॉपिंग मॉलपर्यंत सर्व प्रकारची लोकवस्ती आणि व्यापारी वर्ग या प्रभागात दिसतात। उच्च वर्गाच्या समस्या वेगळ्या आहेत, तर कष्टकरी समाजाचे प्रश्न वेगळे आहेत। यापूर्वी देवाप्पा पोवार, जनार्दन पोवार, अलका पाटील, राजू जाधव, तृप्ती माळवी, छाया पोवार, विलास वास्कर, मुरलीधर जाधव, भाग्यश्री शेटके, राजू पसारे, जयंत जाधव यांनी जुन्या 4 प्रभागांचं नेतृत्व केलं होतं। प्रत्येकानं आपापल्या परीनं प्रभागाच्या विकासासाठी प्रयत्न केले, पण तरीही काही मूलभूत समस्या कायम आहेत। नव्यानं निर्माण झालेल्या 16 क्रमांकाच्या प्रभागाची मतदार संख्या आता 26,669 आहे। प्रतिभानगर परिसरातील जैन श्वेतांबर मंदिरापासून या प्रभागाची सुरुवात होते। इथल्या शिल्पाची दुरावस्था झाली असून या चौकात प्रचंड कचरा आणि घाणीचं साम्राज्य दिसून येतं। जागृतीनगर परिसरात गटर्सची स्वच्छता वेळच्या वेळी होत नाही। रस्ते झालेत, पण या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास आहे। प्रतिभानगर आणि दौलतनगर या भागात वडर समाज मोठ्या प्रमाणात राहतो। गवंडी काम, दगड फोडणं अशी पारंपरिक कामं या समाजाकडून होतात। त्यांच्या दृष्टीनं पाणी, पथदिवे, स्वच्छता अशी कामं झाली की बास। पायमल वसाहतीसमोरील दौलतनगरमध्ये अत्यंत दाटीवाटीनं लोकवस्ती आहे। अतिशय अरुंद आणि चिंचोया जागेतून घरापर्यंत जाणारे गोरगरीब नागरिक म्हणजे राजकीय पक्षांच्या दृष्टीनं एक गठ्ठा वोट बँक असते। पण या कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आनंद फुलावा यासाठी कधीच जाणीवपूर्वक प्रयत्न होत नाहीत, ही लोकशाहीची शोकांतिका आहे। सांगावकर गल्लीमध्ये गटर्सची स्वच्छता होत नाही, तर विजेचे खांब धोकादायकरित्या उभे आहेत। या खांबांच्या फ्यूज उघड्यावर असून काही ठिकाणी तर घराच्या छताला लागूनच विद्युत तारा गेल्या आहेत। त्यातून इथल्या रहिवाशांना मोठा धोका निर्माण झालाय। 8-8 दिवस कचरा उठाव होत नाही। गटार तुंबलेल्या असतात। छोट्या मोठ्या गल्लीत रस्त्यावरील खडी वर आलेली असते,
त्यामुळं दौलतनगरमध्ये अनेक समस्या दिसून येतात. डवरी वसाहतीमधील नाथपंथी तरुण मंडळ परिसरात वेगळ्याच समस्या आहेत. आर्थिक हलाखीमुळं इथली अनेक मुलं शिक्षणाच्या प्रवाहात नाहीत. शहरभर फिरून भंगार गोळा करायचं आणि त्यातून घरची चूल पेटवायची हा त्यांचा जीवनक्रम आहे. पण त्यातून गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता वाढण्याची भीती आहे. या परिसरात अनेक ठिकाणी गटर्सच नाहीत. रस्त्यांची स्वच्छता होत नाही. स्वच्छतागृहांची तर भीषण अवस्था आहे. रात्री अपरात्री कधीही पाणी येतं. बालाजी गल्ली, अष्टविनायक मित्रमंडळ परिसरात अंतर्गत रस्ते आणि गटर्सच्या समस्या आहेत. काही वेळा तर इथले स्थानिक नागरिकच गटर्सची स्वच्छता करतात. गटारी काढायला येत नाहीत, लोटायला येत नाहीत. आणि सांगा काय तुम्हाला वाटतं ते सांगा. जे काय आहे. सगळं रस्ते घडलेलं चांगले आहेत अडचण. काय? हा, रस्ता आहे चांगला आहेत, पण तिकडे पुढे खड्डे पडल्यात बघा. बर. सायबर चौक म्हणजे तर आता अपघाताचा ब्लॅक स्पॉट बनलाय. त्यामुळं महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं खबरदारीच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे. राधाबाई शिंदे शाळा परिसरातील रस्ता प्रचंड उखडलाय. स्वप्ननगरी अपार्टमेंटजवळ खड्डेमय रस्ता असून या खड्ड्यात गळतीचं पाणी साचते. राजर्षी शाहू जलतरण तलाव परिसरातही आता रस्त्यांची दुरावस्था झाली असून रस्त्यांना साईड पट्ट्या नाहीत. तर राजारामपुरीत भारत हाऊसिंग सोसायटी परिसरात नव्यानं रस्ते करण्याचं काम सुरू झाले. हे रस्ते दर्जेदार पद्धतीनं व्हावेत अशी नागरिकांची अपेक्षा आहे. इथल्या गटर्समध्ये अजूनही बऱ्याचदा कचरा साचून असतो. उच्चभ्रू वस्ती असूनही प्रत्येक चौकाच्या कोपऱ्याला कचऱ्याचे ढीग दिसतात. कमला कॉलेज मागील राजारामपुरी 5व्या गल्लीपर्यंत या प्रभागाचा विस्तार आहे. या परिसरात काही ठिकाणी आता नव्यानं रस्ते करण्याचं काम सुरू झाले. सायबर चौकापासून पांजरपोल चौकापर्यंत एकीकडं झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीयांची घरं तर दुसरीकडं उच्चभ्रू वस्ती बंगले आहेत. त्यामुळे या परिसरातील समस्या वेगवेगळ्या आहेत. वास्कर बंगल्याजवळील मुख्य रस्त्याला कचरा कोंडाळ्याचं स्वरूप आले. गटर्सची स्वच्छता होत नाही. तर राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या दौलतनगरातील स्वामी समर्थ मंदिर परिसरात रस्ते, गटर्स आणि पथदिव्यांची कामं झालीत. गटर काढायला येत नाहीत आणि काढलेत तर की नाही ते की नाही भरून येत नाहीत. काय नाही 2-2, 3-3 महिने दुसऱ्याच्या प्लॉटवर पडते. काय ते इकडे लक्ष बी कोण देत नाही. चहा पाणी का नाही त्याने दिलेत तर की नाही काढतात आणि की नाही 6-6 महिने तसंच टाकतात. तुम्हाला दाखवतो चला मी पाहिजे असले काढून गेल्यात बघा 2 महिने झालं. अवस्थे किडे होऊन बाहेर येतात. घरात येतात हो किडू. किडे घरात ना बाथरूम तिकडनं सगळे घरात येतात. दौलतनगरातील परिस्थितीत पूर्वीच्या तुलनेत आता काही चांगले बदल झालेत. चांगल्या सेवासुविधा आल्यात. पण पांजरपोळ परिसरात अनेक समस्या दिसतात. गटर्समध्ये कचरा पडलेला असतो. रस्त्याचा दर्जा चांगला नाही. रस्त्यावरच अनेक गाड्यांचं पार्किंग असतं. त्यामुळे महानगरपालिकेनं पांजरपोळ परिसरात मूलभूत विकास कामं दर्जेदार पद्धतीनं होतील यासाठी लक्ष देणं आवश्यक आहे. या इथल्या ह्या भागामध्ये कचरा आणि कोंडाळा एवढा झाला आहे की आसपासची जी आहेत ती जाताना इकडं आपला या यादवनगरला रोड गेला आहे त्या ठिकाणी जाता जाता पिशव्या टाकतात. रोज कमीत कमी एक ट्रॅक्टर भरून रोजचा कचरा निघतो आहे. आणि इथं आमच्या पांजरपूरच्या मागच्या बाजूला सगळे कारखानदार वगैरे सगळा कचरा गोळा करून तो तिथं टाकतात आणि प्रत्येक सोमवारचं पेटवून देतात. त्याच्यामुळं धुराचं प्रमाण आणि हे ते प्लॅस्टिक पेटल्यामुळं सगळ्यांना धुराचं प्रमाणाचं लय खूप त्रास व्हायला लागला. पांजरपोळमध्ये अनेक गॅरेज आणि 4 व्हीलर बाजार आहेत. त्यांच्याकडं आलेल्या गाड्या वर्षानुवर्ष रस्त्याकडेला धूळ खात पडल्या आहेत. स्थानिक नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होतोय. पण त्याबद्दल बोलणार कोण? दुसरीकडं फायटर्स ग्रुपजवळ रस्त्यावरच कोंडाळा तयार झालाय. अंतर्गत रस्ते प्रचंड खराब झाले असून नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास होतोय. गटवून इथं कोणी झाडायला येत नाही. आमचं आम्ही सगळं काढले भरून ठेवलेले तर त्यांनी टाकायला पाहिजे का नको सांगा. म्हातार माणूस आम्ही काय करणार सांगा. आमचा दार लोट आम्हाला घर स्वच्छ पाहिजे का नको. हां आमच्या अपेक्षा काय आहेत सांगा फक्त.
लाईट, पाणी, कचरा स्वच्छ करणं हे एवढीच आमची अपेक्षा. रोजच्या रोज कोण येत नाहीत. आता 2 महिन्याला त्या परिस्थितीत कोण आलेलं नाही नोटाला. गटरांची काय अवस्था? गटरे काढा येतच नाहीत. पाठीने गटर भरल्या बॅक साईडला आणि कोंडा तर 2-2 महिने उतरतच नाही. तो सगळ्यात जागा इथं त्यात गाड्या लागतात. शाहूनगर वड्डवाडीतील बलभीम तरुण मंडळाजवळ शौचालयांची दुरावस्था झाली आहे. महानगरपालिका सार्वजनिक शौचालये बांधतं, पण नंतर त्याची देखभाल दुरुस्ती करत नाही. तर नागरिकही सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता ठेवत नाहीत. त्यामुळं हे एक विषचक्र तयार झाले. शाहूनगर परिसरात काही ठिकाणी रस्ते झालेत, तर काही रस्त्यांना वर्षानुवर्ष डांबर लागलेलं नाही. शिवाय गटर्स आणि पथदिव्यांच्या समस्या कायम आहेत. गेल्या 20 वर्ष झालं हा रस्ता अपूर्ण आहे. बिझनेस काम झालं आहे, कारण रस्ता मंजूर झाला आहे म्हणून सांगतात, कारण का आणि कोणी येत नाही. फक्त इलेक्शन पुरतं माणसं येऊन सांगतात की रस्ता झाले. खासदारकी असू दे, आमदारकी असू दे, फक्त नावा पडतं. लाईट नाही आहे. लाईट रात्रीच्या वेळी तर लाईटचं प्रॉब्लेम आहे. डांबावर लाईट नाहीत आणि सरकारी संडास आहेत. ते सरकारी संडास गेला ना, तर दरवाजा तुम्ही आता बघितला तर दरवाजे नाहीत, माणसं उघड्यावर बसतात. कॉर्पोरेशनची माणसं येत नाहीत आणि कॉर्पोरेशन माणसं काय करतात म्हणजे आपण जर तक्रार करायला गेलो वैयक्तिक, तर ती कॉर्पोरेशन संडास आपण उलट भाषा करतात. वड्डवाडीच्या पुढील बाजूस मुख्य रस्त्यालगत असलेल्या भाई DS नार्वेकर मार्केटमध्ये काहीशी सुधारणा झाली आहे, पण इथल्या सार्वजनिक शौचालयांची तोडफोड झाली आहे. या परिसरातही गटर्सच्या समस्या असून मंडईमध्ये मोकाट जनावरांचा उच्छाद असतो. पाण्याची सोय नाही. शौचालय बांधलंय, कुणी धुयाला येत नाही. तिथं बरेच वर्ष झालं पाण्याची टाकी ही काढून टाकलेली आहे. ती चालू करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिल्यात, काही झालेलं नाही. दुसरी गोष्ट तिकडे पत्रे राहिल्यात. ते पत्रे आज उद्या ते इलेक्शन होऊन दे हे ते राहिल्यात. थोडी पावसात आहेत, उन्हात आहेत, ते हे आहे. इथल्या मंडईला लागून असलेल्या गल्लीतील रिकाम्या जागेचा अक्षरशः कचरा डेपो झालाय. या परिसरात ड्रेनेज लाईन नाही, गटर्सची स्वच्छता होत नाही. तर शाहूनगर चौकात राजर्षी शाहूंच्या पुतळा परिसराचा विकास होणं गरजेचं आहे. पुतळ्याच्या सभोवताली असलेल्या कंपाऊंडवर इथले नागरिक चक्क कपडे वाळत घालतात. शिवाय वाहनांच्या अतिक्रमणाचा पुतळ्याला विळखा पडलाय. दत्तगल्लीत राजर्षी शाहू फ्रेंड सर्कलजवळ चक्क एका बंगल्यात गटरचं पाणी शिरतं. शिवाय दत्त मंदिराजवळ तुंबलेल्या गटर्स आणि कचरा कोंडाळ्यानं येणाऱ्या रहिवाशांचं स्वागत होतं. हा परिसर म्हणजे मोकाट गायींच्या आश्रयाचं ठिकाण बनलाय. प्रतिभानगरमधील पंचगंगा बँकेच्या दारात रिकाम्या प्लॉटवर आता कोंडाळाच बनलाय. प्रतिभानगर हाऊसिंग सोसायटीमधील जगदाळे कॉलनीतील महाराणी लक्ष्मीबाई उद्यानात वॉकिंगसाठी ट्रॅक आहे, चांगली खेळणी आहेत, ओपन जिम आहे. पण या उद्यानात कचऱ्याचं साम्राज्य आहे. तर काही टवाळखोर आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचा या उद्यानात वावर असतो. शास्त्रीनगरमधील रेड्याच्या टकरीचं शिल्प नव्यानं तयार झाले. त्याच्या पलीकडे असलेल्या वि. स. खांडेकर शाळेच्या मैदानावर कचरा आणि खर माती दिसून आली. या परिसरात अत्यंत उच्चभ्रू लोकवस्ती आहे, त्यामुळे इथले रस्ते चांगल्या स्थितीत दिसून आले. तर गोविंदराव पानसरे स्मारकाबाहेरील फुटपाथवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचं अतिक्रमण झाले. शिवाय आजूबाजूला कचऱ्याचे ढीग दिसतात. पानसरे स्मारकापासून सम्राटनगरला जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. तर प्रतिभानगर सोसायटी हॉल परिसरात रस्त्यावरच खर माती आणि कचरा टाकला जातो. एकंदरीत झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब कष्टकऱ्यांपासून ते अगदी मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वस्ती अशी सर्व स्तरातील लोकवस्ती असलेल्या या प्रभागातील समस्या आणि अपेक्षा वेगवेगळ्या आहेत. असं म्हणतात, जनतेच्या सर्व अपेक्षांची परिपूर्ती कधीच होऊ शकत नाही, पण त्याचवेळी किमान पायाभूत सुविधा देणं हे महानगरपालिकेचं मूलभूत कर्तव्य आहे. प्रत्येक निवडणुकीत रस्ते, पाणी, गटर्स, कोंडाळे यांचीच चर्चा होणं याचा अर्थ स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महानगरपालिका प्रशासन कमी पडतंय. या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रचंड राजकीय चुरस आहे, पण अशीच चुरस
विकास कामं आणि नाविन्यपूर्ण योजनांसाठी झाली तरच खऱ्या अर्थानं कोल्हापूर विकसित होईल. गल्लीत येताना स्वागतच होते मुळात कचऱ्याच्या साम्राज्यानं. इथं गल्लीच्या कोपऱ्यालाच कोंडाळा बनला आहे मोठा आणि त्यातच मोकाट जनावरांचं इथं वास्तव्य दिसून येते. मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या या प्रभागात म्हणावं तसं स्वच्छतेचं काम झालेलंच नाही. गटर तुंबून राहतात वाहत असतात. काही जणांच्या घरात पाणी जातं. या प्रभागात रस्ते चांगले झालेत, गटर चांगले आहेत, पण त्याची स्वच्छता आणि निगा राखण्याचं काम होत नाही. त्यामुळे नागरिकांच्यात नाराजी आहे.